जळगाव आणि नाशिक विधान परिषदेच्या बंडखोरीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. 2 दिवस शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ते आपल्या बंडखोर उमेदवाराची मनधरणी करतील, समजूत घालतील अशी अपेक्षा होती. मात्र या 2 दिवसामध्ये कुठलीही भेट जी आहे या ठिकाणी रेश्मा काळे असतील किंवा श्रीकांत शिंदे यांच्यात एकमेकात झाली नाही किंवा कुठलाही फोनद्वारे संपर्क झालेला नाही. असं असताना दुसरीकडे मात्र या ठिकाणी रेश्मा काळे असतील किंवा त्यांचे पती कुंदन काळे हे दोघंही जे आहेत आता मतदारांशी संपर्क साधायला सुरुवात केलेली आहे आणि एकंदरीतच त्यांनी आता या पद्धतीने आपल्या उमेदवारीसाठी तसेच विजयी होण्यासाठीची जी आहे या ठिकाणी कंबर कसल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि प्रत्येक नगरसेवकाची स्वतः ते या ठिकाणी यादी जी आहे मतदारांची यादी सोबत घेऊन प्रत्येकाला आज सकाळपासूनच दोघंही पती पत्नी जे आहेत संपर्क साधतायत आणि प्रत्येकाशी आपल्याला मत देण्याबाबतचं ते आवाहन करताना पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत स्वतः उमेदवार रेश्मा काळे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगणार? 2 दिवस श्रीकांत शिंदे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि या 2 दिवसांमध्ये त्यांनी तुमच्याशी फोनवर संपर्क साधला का, प्रत्यक्ष भेट झाली का, नेमकी काय परिस्थिती आहे? मी त्यांचा काल वेळ घेतलेला होता, पण दौऱ्यामध्ये बिझी असताना त्यांचा निरोप काही मला आलेला नाहीये, तर आमची भेट काही झालेली नाही. काही फोनवर वगैरे बोलणं झालं होतं का? काहीच झालं नाही अजून. नेमकं तुम्ही त्यांची वेळ का मागितली होती? काय कारण होतं? भेटायचं होतं, काही थोडंसं बोलायचं होतं, आशीर्वाद घ्यायचा होता त्यांचा. अच्छा. महागारी संदर्भात काही त्यांच्याशी बोलणी तुमची करायची होती, बाकी राहिली असं काही? माघार मी शेवटपर्यंत मी माझ्या निर्णयावर ठाम राहणार. श्रीकांत शिंदे साहेबांनी म्हटलंय की एकंदरीतच नेत्यांचा आदेश हा प्रत्येक कार्यकर्त्याला पाळायचा असतो. आदेश पाळणार नाही तुम्ही नेत्यांचा? हे बघा, जर नाशिकमध्ये तो आदेश पाळला गेला नाहीये, तर मग इथे सुद्धा मी माझ्या शेवटपर्यंत निर्णयावर ठाम राहणार आहे. तिकडे आता घडामोडी सुरू झालेल्या आहेत. ते महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी तिकडे नेते त्यांची मनधरणी करतायत. तिकडे जर त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर तुमची भूमिका काय असेल? तिथे जर ते पाठिंबा द्यायला तयार असतील तर मी सुद्धा माझ्या याच्यावर विचार करेल, निर्णयावर विचार करेल. सध्या तरी भूमिका ठाम आहे तुमची आता? हो, मी शेवटपर्यंत ठाम आहेत आणि आज सकाळपासून आम्ही 300 तरी कॉन्टॅक्ट केलेले आहेत. सगळ्यांचा रिस्पॉन्स एक चांगला प्रतिसाद भेटतोय आम्हाला. आपल्या पत्नी ज्या आहेत त्या उमेदवारीवर ठाम आहेत, बंडखोरी केलेली आहेत, नेत्यांचे आदेश होते, असं असताना तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असताना पाहायला मिळत आहे. कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? नक्कीच ती तिच्या निर्णयावर ठाम आहे आणि मी तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. कशा पद्धतीने संपर्क साधला जातोय तुम्ही प्रत्येक नगरसेवकांशी या ठिकाणी? आता सकाळपासून तिने यादी घेऊन कमीत कमी 250-300 आपल्या नगरसेवकांशी संवाद साधलेला आहे. सगळ्यांशी म्हणजे प्रत्यक्षांशी बोलणं चालणे सुरू आहे आणि लवकरच आम्ही त्यांची सुद्धा जाऊन भेट घेणार आहे. प्रत्यक्ष कसा प्रतिसाद वाटतोय फोनवरून? काय वाटतंय? एकदम सकारात्मक उत्तुस प्रतिसाद नगरसेवक लोक देत आहे. फक्त त्यांच्या भेटी लवकरात लवकर आम्ही घेणार. तर अशा पद्धतीने आता 2 दिवसामध्ये श्रीकांत शिंदे साहेबांची कुठलीही या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा झालेली नाही. त्यांनी स्वतःहून वेळ मागितली होती, मात्र श्रीकांत शिंदे साहेबांची वेळ मिळाली नाही. दौऱ्यामध्ये व्यस्त असल्यामुळे दुसरीकडे फोनवरही कुठली चर्चा झालेली नाही. अद्यापही या ठिकाणच्या उमेदवार ज्या आहेत शिवसेना शिंदे गटाच्या, या आपल्या उमेदवारीवर ठाम आहे. जळगाव नाशिकच्या बंडखोर उमेदवाराने जर महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भातला निर्णय घेतला तर आपणही इकडे बंडखोरी किंवा माघारी किंवा पाठिंब्या संदर्भातला विचार करू, अशी स्पष्ट भूमिका या ठिकाणी घेतली आहे. मात्र सध्या तरी रेश्मा काळे ज्या आहेत त्या आपल्या उमेदवारीवर ठाम असून अद्यापही नाशिक बरोबरच आता जळगावच्या महागारी बरोबरच महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबतचा बंडखोरांचा सस्पेन्स हा कायम असल्याचे या निमित्ताने पाहायला मिळत आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.